आज नगर परिषदांच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत। त्यात नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 9 नगर परिषदांचा समावेश आहे। निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या नगर परिषदांमध्ये नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचा देखील समावेश आहे। सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपची सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे। तर भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार हे कळमेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत। सकाळपासून या 11ही नगर परिषदांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या वेळेस थोडासा गारवा होता, त्यामुळे इथे टक्केवारी थोडी कमी दिसत होती मतदानाची, मात्र आता हा टक्का वाढताना बघायला मिळतोय। आणि या नगर परिषदेच्या निवडणुकांचा आढावा घेतलाय आमचा नागपूरचा प्रतिनिधी रजत वशिष्ठनं। नागपूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी आज मतदान घेतलं जात आहे। कळमेश्वर, काटोल, कामठी, सावनेर, खापा, मोहपा, उमरेड, रामटेक या नगरपालिकांसाठी आज मतदान घेतलं जात आहे। एकूण नगरसेवकांच्या 184 जागांसाठी 762 उमेदवार रिंगणांमध्ये आहे। तर नगराध्यक्ष पदाच्या 9 जागांसाठी 66 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे आणि ते रिंगणात आहे। सध्या आम्ही कळमेश्वरमधील एका मतदान केंद्रावर आहोत। सकाळपासूनच मतदार जे आहेत ते तुरळक संख्येमध्ये मतदान करायला पोहोचत आहेत। कळमेश्वरमधील नगरपरिषद शाळेतील मतदान केंद्राची दृश्य पाहत आहे आणि कशा पद्धतीने सकाळपासून जे लोक आहेत ते मतदान करायला या ठिकाणी पोहोचत आहेत। खूप लांब रांगा आपल्याला मतदान केंद्रावर पाहायला मिळत नाहीये, मात्र आपल्या शहराचं भवितव्य ठरवण्यासाठी लोक मतदानाचा आपला अधिकार बजवायला सकाळपासूनच पोहोचत आहे। आणि एका प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छोट्या शहरांच्या विकासासाठी नगरपालिकांचा खूप महत्त्व असतो आणि या नगरपालिकांमध्ये योग्य व्यक्तीची निवड व्हावी याच्यासाठी नागपूरकर जे मतदार आहेत ते सकाळपासूनच मतदान केंद्रावर पोहोचत आहे। संध्याकाळपर्यंत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरू राहील आणि जे सर्व मोठे पक्ष आहे, सर्व मोठे नेते आहे आणि त्यांच्यासह उमेदवार जे आहेत त्यांचा भवितव्य जो आहे तो आज मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे। उद्या मतमोजणी झाल्यानंतर नागपूरच्या शहरी भागातील मतदारांनी कौल कुणाला दिलाय हे स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, कळमेश्वर, नागपूर।